नमः ओं विष्णुपादाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिन्निति नामिने। नमस्ते सारस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेषा शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद। हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। मुखं करोति वाचालं पंगुं लंघायते गिरिं यत्कृपातमहं वन्दे श्रीगुरुं दिनतारिणम्। हरे कृष्ण। श्रीमद भगवत गीता जशी आहे तशी, भाषांतर आणि तात्पर्य कृष्ण कृपामूर्ती श्री श्रीमद A.C. भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद यांच्याद्वारे आपण वाचत आहोत अध्याय 2, सांख्य योग किंवा गीतेचा सार। आणि आज आपण वाचणार आहोत श्लोक नंबर 52। यदा ते मोहकलिल इलम, यदा ते मोहकलिलम बुद्धिर्व्यतिरिष्यति तदागन्तासि निर्वेदम् श्रोतव्यस्य श्रुतस्य च। यदा ते मोहकलिलं बुद्धिर्व्यतिरिष्यति तदागन्तासि निर्वेदम् श्रोतव्यस्य श्रुतस्य च। यदा ते मोहकलिलं बुद्धिर्व्यतिरिष्यति तदागन्तासि निर्वेदम् श्रोतव्यस्य श्रुतस्य च। यदा जेव्हा ते तुझे मोहमयी कलिलम घनदाट अरण्य बुद्धियुक्त दिव्य सेवा व्यतिरिष्यति पार करते तदा त्यावेळी गंतासी तू जाशील निर्वेदम तिरस्कार किंवा औदासीन्य श्रोतव्यस्य जे ऐकावयाचे आहे त्याचा श्रुतस्य जे सर्व पूर्वीच ऐकलेले आहे त्याचा च सुद्धा। भाषांतर आहे, जेव्हा तुझी बुद्धी या मोहरूपी घनदाट अरण्याच्या पार होईल तेव्हा तू जे सर्व ऐकलेले आहेस आणि जे सर्व ऐकावयाचे आहे त्या सर्वांबद्दल उदासीन होशील। भगवान श्री कृष्ण अर्जुनाला निष्काम कर्म कसं करायचं, निष्काम कर्म का केलं पाहिजे, कसं करायचं हे समजावून सांगत आहेत। ज्या कर्माद्वारे आपण इथे अडकले जात नाही, ज्या कर्माद्वारे आपल्याला इथून मुक्ती मिळते। तर ते सांगतात अर्जुनाला की यश अपयश
याचा विचार न करता कर्तव्य म्हणून समभावाने कर्म कर. यालाच योग युक्त कर्म म्हटलं जातं. भक्तिमय सेवेद्वारे बाकीच्या सर्व कर्मांना दूर कर. त्याला निंद्य कर्म म्हटलं जातं. मला शरण ये, आपल्या कर्मफलांचा उपभोग घेऊ नकोस आणि तुला आता हे मिळालेलं शरीर जे आहे ते माझ्या सेवेसाठी अर्पण कर. माझ्या सेवेसाठी जे केलेलं कर्म केलं जातं त्याला अकर्म म्हटलं जातं. तो कर्म करण्याचा तुला अधिकार आहे, त्याच्यावर त्या कर्मफलाचा तुला अधिकार नाही. कर्मण्येवाधिकार असते मा फलेषु कदाचन. तर हे कर्माचं गणित काय असतं हे समजावून सांगतायत भगवंत. 2 दिवस आपला क्लास झाला नाही, त्यामुळे थोडीशी मी पूर्वीच्या श्लोकांमधून वाचून ही उजळणी सांगतोय. 52. याच्या आधीचा श्लोक होता, त्याच्यामध्ये भगवंत अर्जुनाला म्हणतात की याप्रमाणे भगवंतांच्या भक्तिपूर्ण सेवेमध्ये संलग्न होऊन महान ऋषी मुनी भक्तगण भौतिक जगातील कर्मफलातून मुक्त होतात, झालेत. अशा रीतीने ते जन्म मृत्यूच्या चक्रातून मुक्त होतात आणि सर्व दुःखांच्या पलीकडील स्थानाची म्हणजेच भगवत धामाची प्राप्ती करतात. सर्वाचा आश्रय समाश्रय काय आहे, जन्म मृत्यूच्या चक्रातून का बाहेर पडलं पाहिजे, याच्याबद्दल आपण मागच्या वेळी थोडीशी चर्चा केली. आता आजच्या या श्लोकामध्ये सांगतात की अशा प्रकारचे जो तर तू बुद्धी तुझी अशा प्रकारे स्थित केलास त्यालाच बुद्धियोग म्हटलं जातं. की मी कर्मफलांसाठी कर्म करणार नाही, कारण ते कर्मफल मला बांधून ठेवतं. मी माझं कर्तव्य म्हणून निष्काम कर्म म्हणून कर्म करणार. अशा बुद्धीमध्ये जो स्थित होतो तो मोहरूपी घनदाट अरण्याच्या पार जातो. या मायेलाच मोह म्हटलेलं आहे. या भौतिक जगामध्ये ज्या ज्या गोष्टीकडे आपण आकर्षित होतो त्यालाच मोह म्हटलं जातं. एवढं सोपं पण नाहीये, परंतु महान महान ऋषीमुनी देखील अडकतात या मोहामध्ये, या भौतिक जगाच्या मोहामध्ये. या मोहाचं घनदाट अरण्य कोण पार करून जाऊ शकतो? जो कृष्ण भावनेमध्ये किंवा बुद्धी योगामध्ये स्थिर होतो. आणि अशा प्रकारे स्थिर झाल्यानंतर तेव्हा तू जे सर्व ऐकले आहेस किंवा ऐकावायचे आहेस या सर्वांबद्दल तू उदासीन होशील. उदासीनचा अर्थ काय असतो? नो, मराठीमध्ये उदासीन म्हणजे निराश. उदासीनचा अर्थ नो इंटरेस्ट. इंग्लिश मध्ये काय म्हणतात? निर्वेदम, कॅलसनेस. कॅलसनेसचा अर्थ असतो एक प्रकारची व्हॉट इज कॅलसनेस? इट्स लाईक कठोर बनता तुम्ही. एखाद्याला भावना नसतील, समोरच्याचं दुःख बघून तो त्याच्या मनामध्ये करुणा उत्पन्न होत नसेल तर अशा माणसाला कॅलस पर्सन म्हणतात, कठोर हृदयाचा. तसं या बुद्धी योगामध्ये जो स्थिर होतो तो या जगामध्ये जे काही ऐकलेलं आहे, जे काही ऐकायचं आहे, सुखाचं आहे दुःखाचं आहे, त्या सगळ्यांच्या प्रती तो कठोर होतो. म्हणजेच काय, त्या गोष्टी त्याच्यावरती प्रभाव करू शकत नाही. दुःख आलं विचलित होत नाही, सुख आलं विचलित होत नाही, स्थितप्रज्ञ राहतो. निर्वेदम. प्रभुपाद समजावून सांगतात तात्पर्यामध्ये. तात्पर्य श्रील प्रभुपादांद्वारे केवळ भगवंतांची भक्ती करून वेदांमधील कर्मकांडांविषयी जे उदासीन झाले आहेत अशा महान भगवत भक्तांच्या चरित्रांची पुष्कळ चांगली उदाहरणे आहेत. जेव्हा एखादा मनुष्य वास्तविकपणे श्रीकृष्ण आणि त्यांच्याशी असणारा आपला संबंध जाणतो तेव्हा तो जरी पारंगत ब्राह्मण असला तरी तो सकाम कर्मांच्या विधींपासून स्वाभाविकपणेच पूर्णपणे उदासीन होतो. भक्तांच्या परंपरेतील महान भक्त श्री माधवेंद्र पुरी म्हणतात, संध्यावंदन
भद्रमस्तु भवतो भो स्नानभूतुभ्यं नमो। भो देवा पितरश्च तर्पण विधौ नाहं क्षम्यताम्। यत्र क्वापि निषद्य यादव कुलोत्तमस्य कंसद्विषः स्मारं स्मारमघं हरामि तदलं मन्ये किमन्येन मे। याचा अर्थ आहे, हे माझ्या त्रिसंध्या समयी प्रार्थना तुमचा जय जयकार असो। हे स्नान मी तुला वंदन करतो। हे देवतागण, हे पितृगण, मी तुम्हाला वंदन करण्यास असमर्थ असल्याबद्दल मला क्षमा करा। आता मी जेथे बसतो तेथे यदुकुलाचा महान वंशज कंसाचा वैरी श्रीकृष्ण त्यांचे मी स्मरण करतो आणि यामुळे मी स्वतःला माझ्या सर्व पापमय बंधनातून मुक्त करू शकतो। मला वाटते की हेच माझ्यासाठी पुरेसे आहे। प्रभुपाद भगवंतांकडे घेऊन येतात। पहिल्या या तात्पर्याच्या पहिल्या पॅराग्राफमध्ये प्रभुपाद सांगतात की केवळ आणि केवळ भक्ती, भगवंतांची भक्ती करून, माफ करा तुम्हाला मी सांगितल्याने मीच विसरतो, भक्ती शब्द कुठे कुठे आहे भगवद्गीतेमध्ये खोडायचं आणि ते भक्तिमय सेवा वाचायचं। कारण प्रभुपाद भक्ती एक असं कधीच लिहित नाहीत, इंग्लिशमध्ये भक्तिमय सेवाच लिहितात। केवळ भगवंतांची भक्तिमय सेवा करून वेदांमधील कर्मकांडाविषयी जे उदासीन झाले आहेत अशा महान भगवत भक्तांच्या चरित्रांची पुष्कळ चांगली उदाहरणे आहेत। वेदांचा अभ्यास करणे, वेगवेगळ्या पुस्तकांचा अभ्यास करणे, त्यातून आत्मसाक्षात्कार, आजच आम्ही चर्चा करत होतो स्पिरिच्युअलिटी वगैरे शोधणे, याच्यातून काही मार्ग मिळत नाही। परंतु हे काहीही न करता फक्त आणि फक्त भगवान श्रीकृष्णांची भक्तिमय सेवा करून पूर्णपणे या भौतिक जगाशी, वेदांशी, सगळ्यांशी, कर्मकांडा, वेदांमध्ये दिलेल्या कर्मकांडाशी सगळ्यांबद्दल उदासीन झालेले भरपूर भक्तांची उदाहरणे आहेत। तुम्हाला कोणी आठवतं असं भक्त? आपले संत तुकाराम, संत गोरा कुंभार, चोखामेळा यांनी कधी वेद वगैरे वाचलेले हो की नाही? थोडक्यात प्रभुपादांना इथे हे सांगायचं आहे की हे मोहरूपी घनदाट अरण्य या श्लोकामध्ये जे म्हटलेलं आहे ते महाभयानक आहे। हा मोह इतका महाभयानक आहे, भगवद्गीतेमध्ये 7व्या अध्यायामध्ये स्वतः भगवान श्रीकृष्ण म्हणतात की या मायारूपी अंधकाराला पार करून कोणीही जाऊ शकत नाही। स्वतःच्या बळावरती, स्वतःच्या हिमतीवरती त्याला मला शरण यावंच लागतं। मग तो कितीही वेदांचा अभ्यास करो, कर्मकांड करो, यज्ञ करो, तपस्या करो, दान करो, धर्म करो, पूजा करो, अर्चना करो, नो सुटका। हा मोहच एवढा मोठा आहे, त्याला मोह म्हटलं जातं, भ्रम म्हटलं जातं, माया म्हटलं जातं। मग कोण अशा भ्रमातून, मोहातून, मायेतून मुक्त होऊ शकतो? जो भगवंतांची डायरेक्टली भक्तिमय सेवा करतो, भगवंतांसाठी काम करतो, त्याला काही यज्ञ, तपस्या, वेद करायची गरज नाही। ते सगळं मागच्या जन्मामध्ये त्यांनी केलेलं आहे। प्रभुपाद इथे अत्यंत महत्वाचा मुद्दा सांगतात आणि या संदर्भात माधवेंद्रपुरींचे एक श्लोक सांगतात। त्या श्लोकामध्ये माधवेंद्रपुरी म्हणतात की हे माझ्या त्रिसंध्या समयी प्रार्थना, हे संध्या ज्याला आपण म्हणतो की ब्राह्मण लोक करतात संध्या, पण मनी जर भाव नसेल, मन शुद्ध, हृदय शुद्ध झालेलं नसेल, भगवंतांची सेवा करायची नसेल, संध्या, जनेऊ, गायत्री मंत्र करून काही उपयोगाचं नाही। माधवेंद्रपुरी इथे म्हणतात हे त्रिसंध्या समयीच्या प्रार्थना, तुमचा जय जयकार असो, हे स्नान तुला वंदन करतो, हे सगळं शास्त्रामध्ये दिलेलं आहे। स्नान करणे, संध्या करणे, हे देवतागण, देवी देवतांसाठी बरेच काही आपल्याला करावं लागतं, कारण ते आपल्याला पाऊस, वारा, ऊन, एनर्जी पुरवायचं काम करतात, आपले ऋणी आहोत त्यांचे। हे देवतागण, हे पितृगण,
पितृगण म्हणजे आपले पितर पितर त्यांच्यासाठी पण बरंच काय काय करायला सांगितलेलं आहे शास्त्रामध्ये, कारण आपण ऋणी आहोत त्यांच्यामुळे आपल्याला शरीर मिळाला. ते भगवत धामात जातील की नाही, त्यांची सुटका होईल की नाही, त्यांचा उद्धार होईल की नाही, याची जबाबदारी आपल्यावर असते. म्हणून आपण हे पिंडोदक क्रिया करतो, श्राद्ध करतो, पितृपक्षामध्ये ब्राह्मणांना भोज देतो वगैरे वगैरे ह्या गोष्टी करतो. परंतु इथे माधवेंद्र पुरी म्हणतायत की हे ज्या काही वेदांमध्ये दिलेले हे जे काही विधिविधान आहेत, संध्या करणे, स्नान करणे वगैरे, याचा अर्थ असा नाही की स्नान करायचं नाही, देवी देवतांची पूजा करणे, त्यांच्यासाठी वेगवेगळे यज्ञ करणे, पितृलोकांसाठी वेगवेगळे यज्ञ करणे, श्राद्ध करणे, पिंडोदक क्रिया करणे, पितृपक्ष करणे वगैरे वगैरे वगैरे, हे सगळं करण्यामध्ये मी असमर्थ आहे, मला हे जमत नाही, माधवेंद्र पुरी म्हणतात. आणि ह्याच्याबद्दल मला क्षमा करा, मला माफ करा. परंतु आता मी जेथे बसतो तेथे यदुकुलाचा महान वंशज, कंसाचा वैरी श्रीकृष्ण त्यांचे स्मरण मी करतो. पास भगवंतांचं नाम घेत आहे मी, त्यामुळे मला हे बाकी सगळं कुणाबद्दल काही करायची काही गरज नाही. आणि यामुळे मी स्वतःला माझ्या सर्व पापमय बंधनातून मुक्त करू शकतो. सगळं काही मला वाटते माझ्यासाठी एवढेच पुरेसे आहे. बऱ्याच लोकांच्या मनामध्ये हे आहे, प्रभूजी या देवीची पूजा करायची नाही, त्या देवीची पूजा करायची नाही, आमच्या घरामध्ये पिढ्यानपिढ्या चालत आलेली करायची नाही, बंद करायची, यज्ञ करायचं नाही, सत्यनारायणाची पूजा घालायची नाही, असं कसं काय? पितरांसाठी काही करायचं नाही, पितृपक्षासाठी काही करायचं नाही, असं कसं काय? श्राद्ध करायचं नाही, पिंडदान करायचं नाही, असं कसं काय? कलियुगामध्ये ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही करूच शकत नाही. जे कोणी करतायत ते निव्वळ टाइमपास म्हणून काहीतरी लक्षात आहे तेवढं उगिराकरण करून एक विधी उरकून टाकायची म्हणून केलं जातं, बस. नाही प्रभूजी आम्ही एक विधी उरकून टाकायची म्हणून करत नाही, आम्ही सिरियसली करतो. तुम्ही थोडीच करता, त्याच्यासाठी करायला पुरोहित लागतात. पुरोहितच नाही आहेत कलियुगामध्ये. कलियुगामध्ये सांगितलंय हे सगळं निषेध आहे, करायचं नाही, कारण ते तुम्ही प्रॉपरली करू पण शकत नाही. कलियुगामध्ये फक्त भगवंतांचं नामस्मरण करा, भगवंतांची भक्तिमय सेवा करा, बस आहे. हरे नाम हरे नामेव केवलम कलौ नास्तेव 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 गतिरन्यता. तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी हे पहिल्या अध्यायामध्ये देखील प्रभुपाद सांगतात, तिथे पण आपण वाचलेलं आहे. आता आणखीन एकदा इथे सांगितलं जातं, इथे पण वाचत आहोत. पहिल्या अध्यायामध्ये तर भगवंत ऍक्च्युली नारद मुनींचा एक श्लोक सांगतात, त्यक्त्वा स्वधर्मम चरणाम भुजाम हरे. जो कोणी भगवान श्रीकृष्णांची भक्तिमय सेवा करतो तो आणि फक्त तोच मुक्त होऊ शकतो. आणि त्याला तो ऍक्च्युली कोणाचाही ऋणी राहत नाही. त्यामुळे त्याला या जगातलं ऋण फेडण्यासाठी जे काही कर्मकांड करायला सांगितलेलं आहे शास्त्रामध्ये ते करण्याची गरज नाही. हे प्रभुपादांचं ठाम मत आहे. आणि तसं बघायला गेलं तर आपण कर्मकांडात्मक जे विधिविधानं दिलेले आहेत ते करूच शकत नाही. बऱ्याचदा मग आपले भक्त लोक चुकीचा युक्तिवाद करतात की मग प्रभूजी आम्ही भगवान श्रीकृष्णांचे शुद्ध भक्त नाही आहे, मग ते शुद्ध भक्तीच्या स्टेजला येऊपर्यंत आम्ही ते केलं तर चालेल का? तर दुसरा मुद्दा असा आहे की ते तुम्ही करूच शकत नाही, मग ते करताय काय तुम्ही? प्रभूजी आम्हाला या प्रभूजींनी सांगितलंय, या मंदिरात सांगितलंय करायला पाहिजे वगैरे, ते सगळं बोगस आहे. एवढ्या ठामपणे प्रभूजी तुम्ही कसं काय सांगू शकता? कारण इथे प्रभुपादांनी डायरेक्टली सांगितलेलं आहे. पहिल्या अध्यायात सांगितलं आहे, दुसऱ्या अध्यायात सांगितलेलं आहे, भागवतम मध्ये तर बऱ्याच ठिकाणी सांगितलेलं आहे. कोणताही यज्ञ तज्ञ काही 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 करायची गरज नाही. कलियुगामध्ये ते करूच शकत नाही आपण. भगवंतांचं नामस्मरण वाढवलं पाहिजे.
भगवंतांची सेवा वाढवली पाहिजे. हा एकमेव मार्ग आहे. मग तोपर्यंत प्रभूजी तोपर्यंत करूच शकत नाही. हा एकमेव मार्ग आहे, हे लक्षात घ्या. इथे या श्लोकाचा आणि तात्पर्याचा काय संबंध आहे आपण थोडंफार विसरत चाललेले. श्लोकामध्ये काय म्हणतात, जेव्हा तुझी बुद्धी या मोहरूपी घनदाट अरण्याच्या पार होईल, तेव्हा तू जे सर्व ऐकलेले आहेस आणि जे सर्व ऐकावयाचे आहे त्या सर्वाबद्दल उदासीन होशील. ही बुद्धी कुठली बुद्धी? ही बुद्धी म्हणजेच बुद्धियोग. बुद्धियोग म्हणजेच भक्तियोग, म्हणजेच कृष्ण भावना भवित कर्म करणे, कार्य करणे. जसं आपण परवा दिवशी वाचलं, कदाचित विसरलं असेल. आणि महान महान आचार्य इथे माधवेंद्रपुरी सांगतायत आपल्याला, काय म्हणतात ते, मला वाटते की हेच माझ्यासाठी पुरेसे आहे. चैतन्य महाप्रभू म्हणतात मला वाटतं हेच माझ्यासाठी पुरेसे आहे. चैतन्य महाप्रभू स्वतः भगवान आहेत. हरे नाम हरे नाम हरे नाम एव केवलम. फक्त हरिनाम फक्त हरिनाम फक्त हरिनाम बास आहे. केवलम, केवलमचा अर्थ असतो तेवढंच बास आहे. आता एखाद्याला वाटेल तेवढंच बास आहे, मग पुढचं केलं तर चालतंय ना. पुढचं करूच शकत नाही. कलव नास्ते व नास्ते व नास्ते व गतिरन्यता. दुसरा कोणताही कलियुगामध्ये मार्गच नाही, मार्गच नाही, मार्गच नाही. इतकं सिरियसली सांगितलंय. हे तुम्ही पण सिरियसली घ्या. आणि हे मी भक्तीच्या त्या लेवलला आलो नाही, मी भक्तीच्या त्या स्टेजला आलो नाही, तोपर्यंत मी करतो वगैरे करत बसला तर भक्तीच्या स्टेजला तुम्ही कधीच येणार नाही. चालतंय प्रभूजी पुढच्या जन्मात येतो, पुढच्या जन्मात पण येणार नाही. हे जे संस्कार असतात हे एवढे स्ट्रॉंग होत असतात ना, एवढी साधी सुधी पण गोष्ट नसते. तुम्हाला एकदा या कर्मकांडाची सवय लागली, कित्येक जन्म तुम्ही कर्मकांडामध्ये घालवणार, मोजता येणार नाहीत इतके जन्म कर्मकांडामध्ये घालवणार. मग प्रभुपाद म्हणतात तुम्हाला जर ही रिस्क घ्यायची असेल तर घ्या, गो एन्जॉय. प्रभुपाद एकदा हे समजावून सांगण्यासाठी सगळ्या भक्तांसमोर एका कॉक्रोचला पकडलं प्रभुपादांनी, खिडकीजवळ गेले आणि खिडकीच्या बाहेर कॉक्रोचला सोडलं आणि म्हटले जा, हे सगळं जग तुझ्यासाठी आहे, कसा ऐश करायचा एन्जॉय करायची तुझं तू कर. तसं भगवंतांनी आपल्याला या भौतिक जगामध्ये असं सोडलेलं आहे, जा, हे भौतिक जग तुझ्यासाठी निर्माण केलंय, कसं एन्जॉय करायचं तुझं तू कर. तिथले सुख तू भोग, तिथले दुःख तू भोग, तुला काय करायचं ते कर. या सुख दुःखाच्या चक्रातून, या भवबंधनातून, या मोह काय म्हटलेलं आहे या श्लोकामध्ये, मोहरूपी घनदाट अरण्यातून तुला जर बाहेर पडायचं असेल तर माझ्याकडे ये, मी तुला सांगतो काय करायचं. त्यामुळे प्रभुपाद जे सांगतात, भगवंत जे सांगतात, भगवान श्री चैतन्य महाप्रभू जे सांगतात ते तरी आपण ऐकलं पाहिजे. त्यात पण आपण म्हणत बसलो परंतु प्रभूजी तोपर्यंत मी हे यज्ञ केलं चाललेलं का, परंतु प्रभूजी मी हे पितृपक्षी केलं तर चाललेलं का, याला काही अर्थच राहत नाही. मग आपण कसले भगवान श्री चैतन्य महाप्रभूंचे अनुयायी, हो की नाही. हे काही जणांना हे मोहरूपी घनदाट अरण्य खूप छोटस वाटतं. 2 यज्ञ केले, 2 इकडे तिकडे ब्राह्मण भोज केले की आपण या अरण्यातून बाहेर पडू असं वाटतं. एवढं सोपं नाही आहे. भगवान श्रीकृष्ण 7व्या अध्यायामध्ये म्हणतात दैवीयेषा गुणमयी मम माया दुरुत्तया. दुरुत्तया, दुरुत्तयाचा अर्थ असतो अतिशय कठीण आहे, अतिशय महाभयानक कठीण आहे. परंतु त्याच श्लोकामध्ये याचं समाधान पण देतात, सोल्युशन सांगतात. जो मला शरण येतो त्याच्यासाठी मात्र ते अति सूक्ष्म मधलं सूक्ष्म होतं, काहीच अवघड होत नाही. मामेव ये प्रपद्यन्ते मायामेताम तरन्ति ते. याच्या आधीच्या श्लोकामध्येच ते वाचलो आपण, 2 दिवसापूर्वी वाचलो, त्यामुळे आपल्याला लक्षात राहिलं नसेल. याच्या आधीच्या श्लोकामध्ये ते वाचलंय आपण. आधीचा श्लोक तुमच्याकडे भगवद्गीता तुम्ही फॉलो करत असाल तर आधीच्या श्लोकामध्ये बघा प्रभुपाद सांगतात समाश्रिता ये पदपल्लव प्लवम महत्पदम पुण्य यशो मुरारे. त्या मुरारीच्या पदकमलांचा आपण आश्रय घेतला. भवाम बुधीर वत्स पदम परम. हे जे भवसागर आहे
ते एखाद्या वासराच्या पायाच्या ठशामध्ये साठलेल्या पाण्यावर दिसायला लागते. एवढं सोपं होतं ते. परंतु जर तुम्ही तो आश्रय घेतला नाही भगवान श्रीकृष्णांचा, मुरारीचा, मुकुंदचा, तर मात्र ते भवसागर एवढं मोठं दिसतं की तुम्ही कल्पनाही करू शकत नाही. इम्पॉसिबल टू गेट आउट. अशक्य आहे बाहेर पडणे. मग का रिस्क घेतोय आपण? मग याचा आणि आपण असं सध्या वाचतोय त्या कर्मयोग किंवा बुद्धियोग, भक्तियोग, याचा काय संबंध आहे? बुद्धियोग, कर्मयोग, भक्तियोगचा अर्थच असतो हे जाणणे की त्या मुकुंदचा आश्रय आपण घेतला पाहिजे, त्याला शरण गेलं पाहिजे. आणि आश्रय किंवा शरणचा अर्थच असतो त्याच्यासाठी काम केलं पाहिजे, बस. बाकी सगळी कामं आपण बंद केली पाहिजे. मग आपण खऱ्या अर्थाने मुक्त होतो, खऱ्या अर्थाने आनंदी होतो, ऍक्च्युली परमानंदी होतो. आनंदी पण नाही, ब्लेस. त्यामुळे हा मुद्दा समजावून घेणे खूप गरजेचं आहे. म्हणून प्रभुपाद एवढं स्ट्रेस देऊन सांगतात की नुसती भक्तिमय सेवा करून भगवत धामात गेलेली, नुसती भक्तिमय सेवा करून पूर्ण वेदांकडे उदासीन झालेली, नकोच मला हे वेदातलं काय, असं म्हणणारी देखील अनेक भक्तांची उदाहरणं आहेत. त्यापैकी एक उदाहरण प्रभुपाद देतात श्रील माधवेंद्र पुरी. कोण होते माधवेंद्र पुरी? ईश्वरपुरींचे गुरु. ईश्वरपुरी कोण होते? चैतन्य महाप्रभूंचे गुरु. चैतन्य महाप्रभू कोण होते? आहेत स्वयं भगवान. भगवान हे सगळे हेच सांगतात आपल्याला. नारद मुनी हेच सांगतात आपल्याला. त्यामुळे कलियुगामध्ये इट इज टाइम, वेळ आलेली आहे भक्तिमय सेवेबद्दल सिरियस होण्यासाठी. काहीही पर्याय नाही आहे दुसरा पर्यायच नाही. आणि चांगलं पण एवढं आहे तरी पण पटत नाही का लोकांना, मला कळत नाही. तो नारद मुनी जिथे समजावून सांगतात त्यक्त्वा स्वधर्मां चरणांबुजां हरे, त्या श्लोकाचा तर अर्थ असा आहे की जो भगवान हरीसाठी एकदम छोटस देखील काम करत असतो तो या भौतिक जगामध्ये महाप्रचंड काम करणाऱ्याच्या करोडोपटीने मोठा आहे. मग कशाला आपण विनाकारण सत्यनारायणाची पूजा घालायची आणि हे यज्ञ करायचा आणि तो यज्ञ करायचा आणि हे तपस्या करायची कशाला? तुम्हाला भीती वाटते ना की पितृपक्ष इतके वर्ष मी करत होतो, यावर्षी नाही केलं तर काय होईल? परंतु यावर्षी तुम्ही जो जप करताय, भगवंतांची सेवा करताय, तो त्या पितृपक्षाच्या करोडोपटीने तुम्हाला पुण्य देणार आहे. मग घाबरायचं काय कारण आहे? याच्यावर विश्वास बसत नाही. का बसत नाही विश्वास? स्वतः नारद मुनी सांगतायत. तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे विश्वास ठेवायला? आणि कोणी येऊन सांगायला पाहिजे? नारद मुनी सगळ्यात टॉपमोस्ट ऑथॉरिटी आहे, माहिती तुम्हाला. दुर्दैवाने आपण हिंदू लोकांनी नारद मुनींना एक जोकर करून ठेवलंय. ऍक्च्युली नारद मुनी हे आपल्या गुरु शिष्य परंपरेमधले टॉपमोस्ट गुरु आहेत. ब्रह्माजी नंतर त्यांचा नंबर येतो. नारद मुनींचे उपदेश, आदेश सुपर सिरियसली घेतले पाहिजेत आपण. ते सांगतात आपल्याला, दुसरं काही करायची गरज नाही. तुम्ही कोणाचे ऋणीच राहत नाही. आणि हेच केलं पाहिजे. या मोहरूपी घनदाट अरण्यातून बाहेर पडायचं असेल तर हा एकमेव उपाय आहे. मग वेदांमध्ये हे सगळं कर्मकांड कशाला दिलंय? ज्या युगामध्ये लोकांच्याकडे स्मरणशक्ती आणि ती साधनं होती, ते वेदांच्या या कर्मकांडांचा स्टेप बाय स्टेप उपयोग करून भक्तिमय सेवेच्या स्टेज पर्यंत येण्यासाठी हे वेदांमध्ये दिलेलं आहे. मग आता आपण ते करू शकत नाही का? नाही करू शकत. हे सगळे वेदांमध्ये दिलेले कर्मकांड कसं करायचं हे फक्त वाचून काढायला देखील तुमच्याकडे वेळ नाहीये. हजार हजार वर्ष लागतात हे वाचायला, फक्त अभ्यास करायला. 1000 वर्षे वाचून अभ्यास करायला आपल्याकडे वेळ नाही आहे. मग ते 1000 वर्षे वाचून अभ्यास केलेला शिकवणारा गुरु तरी कुठे भेटणार आहे? ब्राह्मण तरी कुठे भेटणार आहे? कुणी नाहीच समजावून सांगणार आपल्याला वेद.
म्हणून आपल्यासाठी आपली अवस्था बघून, आपल्यासाठी म्हणण्यापेक्षा आपली अवस्था बघून, आपली ही दयनीय अवस्था बघून की या बिचाऱ्याला कुठलंच कर्मकांड करता येणार नाही, याला ध्यान करता येणार नाही, याला यज्ञ करता येणार नाही, याला तपस्या करता येणार नाही, मग याचा भगवत धामापर्यंत उद्धार कसा होणार? याला काहीतरी सोपी पद्धत दिली पाहिजे. म्हणून आपल्याला सोपी पद्धत दिली आहे, भगवंतांना शरण जावा, भगवंतांचे नाम जप करा, भगवंतांसाठी काम करा, संपला विषय. नंतर आपल्याला ते अवघड वाटायला लागले. का अवघड वाटते आपल्याला ते? कारण ते आपल्याला शरण जायला सांगतात. समाश्रिता स्मारम स्मारमधम, फक्त भगवंतांसाठी काम करायला सांगतं. मग स्वतःचा स्वार्थ सोडून द्यायला सांगतं. मग ते तो आपल्याला कठीण वाटायला लागतं. प्रभूजी खूप कठीण आहे. दुसरा कुठला मार्ग असला तर सांगा. दुसरा कुठला मार्ग नाहीच आहे दुर्दैवाने तुमच्यासाठी, कलियुगवासांसाठी. त्यासाठी तुम्हाला सत्ययुगामध्ये, द्वापर त्रेतायुगामध्ये जन्म घ्यायला पाहिजे. आणि कलियुगातला माणूस जो भक्ती मार्गावरती येत नाही तो सत्ययुगात जन्म घेत नाही, ही पण आशा सोडून द्या. सत्ययुगात जन्म घ्यायला भरपूर पुण्यकर्म करावी लागतात. द्वापर त्रेता युगामध्ये देखील जन्म घ्यायला भरपूर पुण्यकर्म करावे लागतात. तुम्हाला वाटतंय तुमचा पुण्य संचय आहे तेवढा? माझा तरी नाही आहे. मला तरी चान्स घ्यायचा नाहीये या जन्मातच. आणखीन एकदा वाचतो मी. हे माझ्या त्रिसंध्या समयी प्रार्थना, तुमचा जय जयकार असो. हे श्रान, तुला मी वंदन करतो. हे देवतागण, पितृगण, मी तुम्हाला वंदन करण्यास असमर्थ असल्याबद्दल मला क्षमा करा. आता मी जेथे बसतो तेथे यदुकुळाचा महान वंशज, कंसाचा वैरी श्रीकृष्ण यांचे मी स्मरण करतो. आणि यामुळे मी स्वतःला माझ्या सर्व पापमय बंधनातून मुक्त करू शकतो. कॉन्फिडन्स बघा किती आहे. मला वाटते की हेच माझ्यासाठी पुरेसे आहे. वेदांमधील संस्कार आणि धार्मिक विधी, उदाहरणार्थ दिवसातील त्रिसंध्या समयी करणाऱ्या प्रार्थना समजून घेणे, सकाळी प्रथम प्रहरी स्नान करणे, पूर्वजांना प्रणाम करणे इत्यादी गोष्टी या नवसाधकांसाठी अत्यावश्यक आहेत. परंतु जो पूर्णपणे कृष्ण भावना भवित असतो आणि भगवंतांच्या दिव्य प्रेममयी सेवेमध्ये पूर्णपणे रममान झालेला असतो, त्याने पूर्वीच सर्व पूर्णत्वाची प्राप्ती केली असल्यामुळे तो या प्रकारच्या सर्व नियामक तत्वांपासून उदासीन बनतो. उदासीन हा शब्द थोडासा कन्फ्युजिंग आहे. उदासीनचा अर्थ नैराश्य नव्हे. उदासीनचा अर्थ म्हणजे त्याच्यामध्ये इंटरेस्ट राहत नाही. पॉझिटिव्हली म्हणजे ती करायची काही गरज त्याला वाटतच नाही. मी भगवंतांची सेवा करतोय, कृष्ण भावनामय सेवा करतोय, दुसरं काही करायची गरजच नाही. अहंकार पण नाही, परंतु काही गरजच नाही दुसरं करायची. जर एखादा भगवान श्रीकृष्णांच्या सेवेद्वारे ज्ञानाची प्राप्ती करू शकत असेल तर त्याने शास्त्रामध्ये सांगितलेल्या विविध प्रकारचा त्याग, तपस्या, यज्ञ करण्याची आवश्यकताच काय? जर एखादा भगवान श्रीकृष्णांच्या सेवेद्वारे ज्ञानाची प्राप्ती करू शकत असेल तर त्याला शास्त्राचं वाचन, अध्ययन करायची पण गरज नाही. शास्त्रात सांगितलेले वेगवेगळ्या प्रकारचे यज्ञ, तपस्या, त्याग हे पण सगळे करण्याची गरज नाही. आणि सगळ्याचा उद्देशच असतो भगवंतांना जाणणे. वेदैश्च सर्वैर अहमेव वेद्य. तेच जाणलं नसेल तर हे सगळं करून उपयोग काय? मग नुसती भगवंतांची प्रेममयी भक्तिमयी सेवा करून ज्ञान प्राप्त होऊ शकतं प्रभूजी? येस, ऑफकोर्स होऊ शकतं. भगवान श्रीकृष्ण स्वतः त्याची गॅरंटी देतात. येषां सततयुक्तानां भजतां प्रीतिपूर्वकम ददामी बुद्धी योगम तम. जो माझी सतत प्रीतिपूर्वक सेवा करत असतो त्याला मी बुद्धी देतो. ददामी बुद्धी योगम तम येन माम उपयंती ते. त्या बुद्धीचा वापर करून तो माझ्याकडे येऊ शकतो, भगवत धामात येऊ शकतो. मग एवढी गॅरंटी जर भगवंतांनी दिलेली असेल तर कशाला आपल्याला सगळ्याचा अभ्यास करायला पाहिजे? काही लोक येऊन मग सांगतात प्रभूजी ज्ञानेश्वरीमध्ये असं लिहिलंय आणि ज्ञानेश्वरीमध्ये तसं लिहिलंय.
सारांश तुम्हाला मी आता इथे भगवद्गीतेमध्ये सांगितलं, हे पटलं का? येस. मग ज्ञानेश्वरीत काय दिलंय आणि काय दिलं नाही तुम्हाला कशाला पाहिजे? संशय आहे का जीवनाच्या उद्देशाबद्दल? तो उद्देश साध्य करण्याबद्दल जी प्रोसेस आहे, जी प्रक्रिया आहे, त्या प्रोसेस बद्दल तुमच्या मनामध्ये काही संशय, डाऊट आहे का? नाही. मग कशाला शास्त्राचं वाचन करायला पाहिजे? कशाला गोपाल चंपू वाचायला पाहिजे? कशाला गरुड पुराण वाचायला पाहिजे? आपली बौद्धिक क्षमताच नाहीये ती सगळं वाचायची या कलियुगामध्ये. काही प्रभूजी म्हणतात, तुमची नसेल प्रभूजी, माझी आहे. श्रील प्रभुपाद म्हणतात, ज्याला जीवनाचा उद्देश कळालेला आहे आणि त्या उद्देशासाठी काम करावं असं वाटतं त्याच्यासाठी आणखीन शास्त्राचं वाचन, अध्ययन, पठन, पाठन करणे म्हणजे निव्वळ इंद्रिय तृप्ती आहे. कारण काही गरजच नाहीये ना. तुम्ही असा कुठला व्यक्ती बघितलाय जो 4 वर्षाचा मेकॅनिकल इंजिनिअरिंगचा कोर्स करून तो एक गाडी दुरुस्त कशी करायची त्याने शिकली आणि तो गाडी दुरुस्त करायला लागला. थोडे दिवस त्याला जमत नाही म्हणून पुन्हा जाऊन पुस्तक उघडून बघून पुन्हा करायला लागला. आता तो एक्सपर्ट झालेला आहे. कुठलीही गाडी येऊ दे, तो एक्सपर्टपणे फिक्स करू शकतो. ओपन करून इंजिन सगळं खोलून फिक्स करू शकतो. त्याला पुन्हा इंजिनिअरिंगला जाऊन 4 वर्ष अभ्यास करायची काय गरज आहे? हो की नाही? एखादा आळशीच व्यक्ती मग म्हणतो, नाही अजून जरा मला शिकायला पाहिजे, आणि तुम्हाला गाडी दुरुस्त करायचीच नाहीये. तशी आपली अवस्था आहे. आपल्याला भक्ती म्हणजे काय कळालेलं आहे, भक्तिमय सेवा म्हणजे काय कळालेलं आहे. सेवा करायला या म्हटलं तरी यायचं नाही का? मला अजून कळालेलं नाहीये. मी अजून जरा हे भागवतम वाचतो, भागवत पुराण वाचतो, गरुड पुराण वाचतो, हे पुराण वाचतो, ते पुराण वाचतो, मग येतो प्रभूजी. असे वाचन करणारे लोक मग कधी येतच नाहीत. भगवंत स्वतः सांगतात, तुम्ही माझी भक्तिमय प्रेममयी सेवा करा, मी तुम्हाला आतून हे सगळं ज्ञान देतो. आणि काय पाहिजे? भगवान श्रीकृष्ण स्वतः तुमचे गुरु व्हायला तयार आहेतच. ऍक्च्युली सगळ्यांचेच ते गुरु आहेत. त्याला आपण चैत्य गुरु म्हणतो, हो की नाही, आतमध्ये असलेले, आणि ते ज्ञान देतात. असं कसं काय प्रभूजी? मग त्यांच्याकडे माईक आहे का, गुगल मीट आहे का, त्याची लिंक आहे का? नो. त्यांची टेक्नॉलॉजी आपल्यापेक्षा आहे. 5Gच्या पलीकडची टेक्नॉलॉजी. त्यांनी असंच ज्ञान ब्रह्मदेवांना दिलेलं, हृदय टू हृदय ट्रान्सफर. तसंच ट्रान्सफर करतात ते पण आपल्याला. सिंपल आहे. जर एखादा भगवान श्रीकृष्णांच्या सेवेद्वारे ज्ञानाची प्राप्ती करू शकत असेल तर त्याने शास्त्रामध्ये दिलेल्या विविध प्रकारचा त्याग, तपस्या, यज्ञ करायची आवश्यकता नाही. आणखीन एकदा तुम्हाला काही आवश्यकता नाही. आपल्या हिंदू लोकांमध्ये हे लवकर पटत नाही. पुन्हा मला सांगावं असं वाटतं, आणि एवढ्या वेळा सांगून पण कुणी ऐकणार नाही, मला माहितीये. पितृपक्ष करणारच. काही आवश्यकता नाही. आणि त्याचप्रमाणे वेदांचा हेतू श्रीकृष्णांची प्राप्ती हा आहे हे न जाणता जर एखादा केवळ कर्मकांड करण्यात मग्न झाला तर तो अशा कर्मांमध्ये व्यर्थ वेळ दवडत आहे. भगवान श्रीकृष्ण सांगतात की संपूर्ण वेदाचा अर्थ आहे मला जाणणे. मग ते जर राहिलं बाजूला आणि आपण हेच करत बसलो तर ते युजलेस वेस्ट ऑफ टाइम आहे. श्रम एव हि केवलम. कृष्ण भावनाभवित व्यक्ती शब्द ब्रह्म आणि वेद आणि उपनिषदे यांच्या मर्यादा ओलांडून पलीकडे जातात. याचा अर्थ काय की हे शब्द ब्रह्म, वेद, उपनिषद हे सगळं मर्यादित आहे. त्याच्याही पलीकडे भगवंतांची भक्तिमय सेवा आहे. त्याच्याही पलीकडे प्रेम आहे. त्या स्टेजला जो जातो त्याला भक्त म्हणतात, शुद्ध भक्त.
कृष्ण भावना भवित व्यक्ती. पुढचा श्लोक वाचूया, छोटासा आहे कारण त्याच्यानंतर अर्जुन बोलणार आहे, त्यामुळे उद्या लिंक तुटायला नको. थोडा वेळ झालाय तरी पण पुढचा श्लोक वाचूया. पुढच्या श्लोकामध्ये भगवान म्हणतात, श्रुती विप्रतिपन्ना ते यदा स्थायती निश्चला समाधवचला बुद्धिस्तदा योगम अव्याप्स्यसि. तदा योगम अव्याप्स्यसि. जेव्हा तुझे मन वेदांच्या डौलदार अलंकारिक भाषेने विचलित होणार नाही आणि जेव्हा ते आत्मसाक्षात्कारामध्ये समाधिस्थ होईल, तेव्हा तुला दिव्य भावनेची प्राप्ती होईल. भगवान श्रीकृष्ण स्वतः सांगतायत आता, जेव्हा तुझे मन वेदांच्या डौलदार अलंकारिक भाषेने विचलित होणार नाही. वेदांमध्ये हे सगळं दिलेलं आहे, हे मंत्र म्हणा, हे मंत्र, हे यज्ञ करा, हे तपस्या करा, या सगळ्याने जेव्हा तुझं मन विचलित होणार नाही, तेव्हा आत्मसाक्षात्कारामध्ये समाधिस्थ होईल, तेव्हा तुला दिव्य भावनेची प्राप्ती होईल. दिव्य तात्पर्य, जो समाधिस्थ असतो त्याला कृष्ण भावनेचा पूर्ण साक्षात्कार झालेला असतो, किंवा त्याला ब्रह्म, परमात्मा आणि भगवान या रूपांचा साक्षात्कार झालेला असतो. आत्मसाक्षात्काराची परमोच्च सिद्धी म्हणजे आपण भगवान श्रीकृष्णाचे सनातन सेवक आहोत आणि आपले एकमात्र कर्तव्य म्हणजे कृष्ण भावनेत सर्व प्रकारची कर्मे करणे हे जाणणे होय. काल का परवा दिवशी सकाळी मी म्हणत होतो, असली वाक्य मी वाचायची टाळतो, तरी येतात ही वाक्य, कारण बऱ्याच जणांना वाटतं की मी मुद्दामून बोलतो, हो की नाही. कृष्ण शुद्ध भक्त होणे म्हणजे भगवान श्रीकृष्णांचे सनातन सेवक आहोत हे जाणणे, आणि लक्षपूर्वक ऐका, आपले एकमात्र कर्तव्य म्हणजे कृष्ण भावनेत सर्व प्रकारची कर्मे करणे. आपले एकमात्र कर्तव्य म्हणजेच दुसरं काही कर्तव्यच राहिलं नसलं पाहिजे. प्रभूजी हे करायचंय, प्रभूजी ते करायचंय, हे सगळं तुम्ही तुमच्या इंद्रिय तृप्तीसाठी करता असं नाही. प्रभूजी नातेवाईक बोलवतात, आता काय बोलवतात, आता काय करायचं, जायलाच लागते, तुमची इंद्रिय तृप्तीच आहे ते. प्रभूजी ऑफिस आहे, काम आहे, बिझनेस आहे, सगळी इंद्रिय तृप्ती. समजायला वेळ लागते हे, परंतु याला नाकारू नका. अक्षरशः परवा सकाळी मी वाचत होतो, त्यात तर इतक्या कठोरपणे प्रभुपादांनी लिहिलेलं, मलाच हसू येत होतं. मी कसं टाळू आता हे वाचायचं. काय लिहिलेलं मी विसरलो. फक्त आणि फक्त भगवंतांसाठीच काम केलं पाहिजे, दुसरं काही केलंच नसलं पाहिजे. दॅट इज द ट्रूथ. हेच सत्य आहे ऍक्च्युली. येस, आपल्या बद्धावस्थेमध्ये आपली अवस्था सध्या अशी झालेली आहे की आपल्याला हे करायला वेळ लागतंय, परंतु याला नाकारू नका. लागू दे वेळ. 2 दिवस लागतील, 4 दिवस लागतील, 2 महिने लागतील, 2 वर्ष लागतील, लागू दे, परंतु हे सत्य आहे हे लक्षात ठेवा. 20 वर्ष म्हणणार नाही मी, 2 जन्म पण म्हणणार नाही. 2 वर्ष लिमिट आहे तुमच्यासाठी. 2 वर्षाच्या एंडला तुम्ही या लेवलला आलं पाहिजे. असेल तर काहीतरी चुकतंय आपल्या. अंगावर काटा येतो असलं वाक्य वाचल्यावर ऍक्च्युली. आपले एकमात्र कर्तव्य म्हणजे कृष्ण भावनेत सर्व प्रकारची कर्मे करणे हे जाणणे होय. कृष्ण भावना भवित व्यक्तीने किंवा एकनिष्ठ दृढ भगवत भक्ताने वेदांच्या अलंकारिक भाषेने विचलित होऊ नये. तसेच स्वर्ग लोकांची प्राप्ती करण्यासाठी त्याने सकाम कर्म करण्यात मग्न होऊ नये. कृष्ण भावनेमध्ये मनुष्याचा प्रत्यक्ष संबंध श्रीकृष्णांशी येतो आणि त्यामुळे त्या दिव्य स्तरावरून तो श्रीकृष्णांपासून प्राप्त होणारे मार्गदर्शन जाणू शकतो.
अशा कृष्ण भावनाभवित कर्मामुळे मनुष्याला फळाची आणि अंतिम ज्ञानाची निश्चितपणे प्राप्ती होते. यासाठी श्रीकृष्ण किंवा त्यांचा प्रतिनिधी आध्यात्मिक गुरु यांच्या आज्ञांचे केवळ पालन करणे आवश्यक आहे. हे 24 तास कोणतंही एकमात्र कर्तव्य म्हणजे कृष्ण भावनेत सर्व प्रकारची कर्मे करणे. हे आता समजत नाही म्हणजे प्रभूजी एक्झॅक्टली काय करायचं. भगवान श्रीकृष्ण सांगतील तसं वागायचं. कुठे आहेत भगवान श्रीकृष्ण, कुठे सांगणार मला. तर त्यांनी त्याच्यासाठीच तुमच्याकडे तुम्हाला गुरु पाठवले, ते सांगतील तसं वागायचं. गुरु प्रामाणिक असला पाहिजे, परंतु हीच पद्धती आहे. महत्वाचा मुद्दा या श्लोकातला म्हणजे हे जे वेदांमध्ये दिलेलं आहे, हे करायला पाहिजे, ते करायला पाहिजे वगैरे, इकडे लक्ष द्यायचं नाही. वेदांच्या डौलदार अलंकारिक भाषेला जो भुलला त्याला बाहेर पडायचं कधी कधी खूप कठीण होतं. ऍक्च्युली हे पटत नसेल तर काही भक्तांना भेटा जे पितृपक्ष यज्ञ वगैरे करतात, त्यांना विचारा, त्यांना म्हणा, अरे चैतन्य महाप्रभूंनी सांगितलंय हरे नाम हरे नाम एव केवलम, तुम्ही का करताय. हे प्रभूजी करायला लागते असं अडकलेले असतात ते. ऍक्च्युली त्याच चैतन्य महाप्रभूंनी सांगितलंय की याच्यावरती आपण आसक्त झालं नसलं पाहिजे. शिक्षाष्टकम मध्ये माहिती तुम्हाला, न धनम न जनम न सुंदरीम कविताम वा जगदीश काम आहे. कवितामचा अर्थ असतो वेदांच्या या डौलदार अलंकारिक भाषेकडे आकर्षित होणे. झालं नसलं पाहिजे. वेदांमध्ये भरपूर काय 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 सांगितलंय सुख मिळवण्यासाठी. हरे कृष्ण. आता इथे आपण थांबूया. याच्या पुढचा जो अध्याय आहे, म्हणजे हाच अध्याय, पुढचा सेक्शन जो आहे तो खूप महत्वाचा आहे, मिस करू नका. प्रॅक्टिकली अर्जुन प्रश्न विचारतो की हे ऐकायला खूप बरं वाटतंय, प्रॅक्टिकली कसं करायचं. मग भगवान थोडस प्रॅक्टिकली सांगतात. भगवद्गीता पूर्ण प्रॅक्टिकल आहे, नाही असं नाही. हरे कृष्ण. कोणाला काही प्रश्न आहे, काही सांगायचं आहे. हरे कृष्ण प्रभूजी. हरे कृष्ण. हे भगवंतांची सेवा करायची तर आपण गुरुला शरण गेलं पाहिजे, गुरुची सेवा करायची, आणि त्याप्रमाणे आपण भक्तांची सेवा करायची. त्याच्यानंतर जे भक्त नाही त्यांच्यासाठी प्रचार करायचा. परत हे निसर्गाचा जो विध्वंस चालू आहे तो पण हे करायचं. आणि हे करण्यासाठी समजा आपल्याला पण आपलं शारीरिक बळ, आत्मिक बळ हे पण आपण मेंटेन ठेवायचं. म्हणजे आपले पण सेवा करायला पाहिजे, आपल्या शरीराची पण सेवा करायला पाहिजे. तर हे कसं म्हणजे शक्य आहे, हे जरा थोडं. जो आपलं म्हणून विचार करतो तो अजून शरण गेलेलाच नसतो. तुम्हाला जर भीती वाटत असेल की माझ्या शरीराचं काय होईल किंवा माझ्या कुटुंबाचं काय होईल, माझं कसं होईल, याचा अर्थ तुम्ही शरण गेलेलाच नाही. याचा अर्थ ज्याला तुम्ही शरण जाणार आहे त्याच्यावर तुमचा विश्वासच नाही. भगवंत तुमच्या शरीराचं नुकसान करून तुमच्या शरीराला कसे वाटेल तसे त्रास देऊन स्वतःची सेवा करून का घेतील. डझंट मेक एनी सेन्स. या लॉजिक मध्ये उलट्या पद्धतीने विचार करून घ्या. हा, या भौतिक जगामध्ये काही गुरु भेटतील जे तुम्हाला तुमचं शोषण करतील,
तुमच्या शरीराचं, तुमच्या पैशाचा विचार न करता कसं वाटेल तसं तुमच्याकडून सेवा करून घेतील. परंतु जो प्रामाणिक, अगदी प्रामाणिक गुरु जर तुम्हाला भेटला तर तो देखील तसं करणार नाही. तो तुम्हाला म्हणणार नाही, तुमचं वय आहे 70 वर्ष, तो तुम्हाला म्हणणार नाही हे 50 किलो साखरेचं पोतं तेवढं प्रसाद हॉलमध्ये नेऊन ठेवा. आपण असं का विचार करतो की मी भगवंतांची सेवा करायला लागलो, गुरुची सेवा करायला लागलो, भक्तांची सेवा करायला लागलो तर माझी वाट लागेल, माझ्याकडे कोण बघणार? याला स्वार्थ म्हणतात. याच्या विरुद्ध असतं प्रेम. आई जर असं विचार करायला लागली, माझ्या मुलाची काळजी करता करता माझी कंबर गेली, उद्यापासून मी मुलाची काळजीच करणार नाही, त्या आईच्या प्रेमाला प्रेम म्हणता येईल का? ओके नाही. हा जो संशय आहे, या संशयाला आपण दूर करण्यासाठी भगवद्गीता वाचायची असते. या संशय दूर करण्यासाठीच आपण भगवंतांना शरण जायचं असतं. बरेच लोक म्हणतात मग माझ्या कुटुंबाचं पालन पोषण, भरण पोषण कोण करणार? आजपर्यंत कोण करते? भगवंतच करतात. जिथे तुम्ही स्वतःला करता समजला तिथे पण स्वार्थ आला. भगवान श्री चैतन्य महाप्रभू आपल्या शिष्यांना शिकवतात दात कसं घासायचं. चैतन्य चरितामृत वाचा तुम्ही, दंत धावन करण्याची प्रक्रिया सांगतात. मूर्ख नव्हते भगवान श्रीकृष्ण चैतन्य महाप्रभू किंवा श्रीकृष्ण स्वतः किंवा जो श्रील प्रभुपाद. कुत्र्यासारखं माझं पहिल्यांदा काम करा, तुम्ही गेला खड्ड्यात. तिथे कुठे आलंय प्रेम? आपल्याला हा जर विश्वास नसेल तर आपल्या अजून श्रद्धाच नाहीये. इट डझंट मेक एनी सेन्स. हो की नाही? येस, माझं बोलणं तुम्हाला थोडंसं कठोर वाटेल, परंतु मी हे देखील मान्य करतो की कलियुगामध्ये हे खूप अवघड आहे. कलियुगामध्ये तुम्हाला लुटणारे, तुमच्याकडून महाभयानक अंधाधुंद सेवा करून घेणारे, तुमची काळजी अजिबात न करणारे असे गुरु भेटणार, असे भक्त भेटणार. धर्माच्या नावाखाली, भक्तीच्या नावाखाली तुम्हाला लुटणार, तुमचं शोषण करणार. आणि याच्यातून खरा गुरु कुठं शोधायचा? जो माझ्याकडून प्रेममयी भक्तिमयी सेवा करून घेईल. गुरुची सेवा करायचं याचा अर्थ असा नसतो गुरुचे पाय चेपायचे आणि गुरुसाठी पैसे गोळा करायचे आणि गुरुचे कपडे धुवायचे. ती पण सेवा असते, करायची नाही असं नाही. परंतु जेव्हा गुरु हा भगवंतांच्या सेवेमध्ये असतो, त्या सेवेमध्ये आपण मदत करायचं असतं. प्रभुपाद नेहमी सांगतात गुरुचं मेन काम असतं शिष्याला भगवंतांच्या सेवेमध्ये संलग्न करणे. मला समजत नाही मी भगवंतांची सेवा कशी करू, याला समजतंय, तो मला लावतो भगवंतांच्या सेवेमध्ये. प्रभूजी हे घेऊन या, प्रभूजी हे करा, प्रभूजी ही जबाबदारी तुमच्यावर दिली, एवढं भगवंतांचं तुम्ही काम करा, हे त्याचं काम असतं. मग त्या गुरुला शिष्याला काय येतंय, काय येत नाही, त्याचं वय काय आहे, त्याला झेपेल का, त्याच्या अंगामध्ये गुण आहेत का, या गोष्टी त्या गुरुला बघायच्या असतात. म्हणजेच गुरु आणि शिष्याचा संबंध खूप जवळचा असतो. उद्या तुम्ही गुरुकडे गेला आणि मला सेवा द्या आणि ते म्हणलं ठीक आहे चपात्या करा. त्या आयुष्यात कधी आपण चपाती काय असते माहिती नाही आपल्याला, कसं करणार? याचाच अर्थ काय, तुमच्या गुरुला शिष्यच माहिती नाही आणि शिष्याला गुरुच माहिती नाही. ही परिस्थिती सध्या निर्माण झालेली आहे. प्रभुपादांचं असं चाणाक्ष लक्ष असायचं, कोणाला काय जमतंय, त्या व्यक्तीला त्या प्रकारची सेवा द्यायची प्रभुपाद. ज्यांना इंग्लिश खूप एक्सपर्ट होते, इंग्लिशचे प्रोफेसर होते, इंग्लिशचे टीचर होते, त्यांना सांगितलं माझी पुस्तकं तुम्ही छपाईला जाण्यापूर्वी चेक करायचं तुम्ही काम करा. असं नाही की सगळ्यांच्याच हातात हातोडा दिला, खोरं दिलं, टिकाव दिला. असं आपल्या मनामध्ये विचारच काय येतो की माझ्या शरीराचं रक्षण हे करणार नाहीत, माझ्या शरीराचे हाल होतील, यांची सेवा करायला गेलो माझं कोण बघणार? याचा अर्थ तुमच्या गुरुवर तुमचा विश्वास नाही. असा गुरु तुम्हाला शोधावा लागेल जो तुमच्या विश्वासाला पात्र असेल. मी नेहमी उदाहरण देतो
प्रभुपादांचे 19 वर्षाचे शिष्य होते. 2 महिन्यामध्ये प्रभुपादांनी एवढा विश्वास ठेवला त्यांच्यावरती, सगळी आर्थिक जबाबदारी त्यांच्यावर दिली. गुरुचं हे कामच असतं, कारण गुरुला प्रत्येकाला भगवंतांच्या सेवेमध्ये लावायचं आहे. मग तुम्हाला भगवंतांच्या सेवेमध्ये लावायचं आहे तर तुम्हाला काय काय जमतं हे मला माहिती असायला नको? मग मी गुरु कसला? कोणाला काय पण सांगायला लागलो तर? इथे आपलं कन्फ्युजन होतं. कारण सध्या परिस्थितीमध्ये ही परिस्थिती आहे, गुरुला माहिती पण नाही माझा शिष्य आहे की नाही, कधीची दीक्षा दिली ते पण माहिती नाही. हे थोडंसं फिक्स करायला लागेल आपल्याला. आपण अशा गुरुकडे गेलं पाहिजे आणि मग समर्पण केलं पाहिजे, अगदी नतमस्तक होऊन म्हटलं पाहिजे, मी आहे ह्या परिस्थितीमध्ये तुमच्याकडे आलेलो आहे, आता तुम्ही माझ्याकडून भगवंतांसाठी काय काम करून घ्यायचं ते घ्या. ही झाली प्रॅक्टिकल गोष्ट. तत्वज्ञानाची गोष्ट मी पूर्वीच सांगितली. आपला भाव तर असा असला पाहिजे, मला आत्ताच्या आत्ता मारायचं मारा, माझी हाडं तुटू देत, काय करायचं होते, मला भगवंतांचं काम द्या. आपण विचारच केला नसला पाहिजे. मग नंतर असेल तर शरण कसलं? भक्ती विनोद ठाकूर म्हणतात, मारो भी राखो भी जो इच्छा तो मार. मी आता तुमच्या चरणामध्ये आलेलो आहे, मला मारायचं तर मारा, मला ठेवायचं ठेवा, तुम्हाला जे करायचं ते करा. मग इथे विचार कुठे येतो? माझ्या शरीराचं काय होणार, माझ्या कुटुंबाचं काय होणार? हा आपला भाव असला पाहिजे. याला शरणागतीचा भाव म्हणतात. हा भाव नसेल तर कसले शरण गेलेलो आपण. परंतु तरीही प्रॅक्टिकली ही अशी असते की प्रभुपाद सांगतात की गुरुला माहिती असतं की बाबा याला कितपत झेपतं, याला हा कोण आहे. तुम्ही फोनवरती बोलला, मी स्वयंसो तुमचा शिष्य आहे, किंवा व्हॉट्सअप मेसेज केला, मला सेवा द्या, ते गुरु म्हणा तू कोण मला माहिती पण नाही, तुझं वय मला माहिती नाही. अशा गुरु शिष्याचा परंपरा असून काय उपयोगाची नाही. अशा गुरुकडे आपण गेलं पाहिजे जो आपल्याला भगवंतांच्या सेवेमध्ये एक्सपर्ट, हा शब्द खूप वेळा येणार आहे भगवद्गीतेमध्ये. एक्सपर्ट, गुरु हा एक्सपर्ट असतो, निष्णात. आपण एखाद्या एक्सपर्ट गुरुकडे गेलं पाहिजे. एक्सपर्ट म्हणजे काय? कशात एक्सपर्ट असतो तो? शिष्याचे पैसे काढण्यात नाही. गुरु कशात एक्सपर्ट असला पाहिजे? शिष्याला प्रॉपरली, अगदी व्यवस्थित ज्या त्या सेवेमध्ये लावण्यामध्ये एक्सपर्ट असला पाहिजे. तुम्हाला जर ते जमत नसेल, त्या सेवेमध्ये जर गुरुनी लावलं तर गुरुचं पण नुकसान आहे, भगवंतांचं पण नुकसान आहे, तुमचंच नुकसान नाही आहे, सगळ्यांचंच नुकसान आहे. तुम्ही 50 किलोचं साखरेचं पोतं उचलू शकत नाही, ते साखरेचं पोतं आत येणारच नाही, हलवा बनणारच नाही, सगळ्यांचंच नुकसान आहे. मग असला कसला गुरु जर एक्सपर्ट नाहीये? भगवंतांनी रथावरून खाली उतरून एका सैनिकांमधल्या एका सैनिकाकडे जाऊन म्हटलं नाही, अर्जुन युद्ध करत नाही, चल तू ये, अर्जुनला मी घरी पाठवतो, चल बस रथावरती आणि मी सांगतो तसं युद्ध कर. नाही, भगवंतांना माहिती होतं अर्जुन मध्ये ही कपॅसिटी आहे आणि हे अर्जुनच करू शकतो, म्हणून त्यांनी अर्जुनाला सांगितलं. हे गुरुची एक्सपर्ट असते, गुरु एक्सपर्ट असला पाहिजे. त्यामुळे आपल्याला मग असं ही वैदिक व्यवस्था आहे, हे भगवद्गीता आहे, हे समजावून घेतली आपण, तर मग आपल्या मनामध्ये प्रश्नच आला नसला पाहिजे, मी कशाला काळजी करू, माझ्याकडून चांगलंच करून घेतील, माझा भाव शुद्ध आहे, भगवंतांसाठी मी काहीही करायला तयार आहे, मरायला पण तयार आहे, चला माझा भाव शुद्ध आहे, माझ्याकडून भगवंत करून घेतील, गुरु करून घेतील. एवढे सिंपल विचार करायचे आपण. सुरुवातीला मी म्हणालो की याच्यामध्ये तुमचाच स्वार्थ आहे, मला माहिती नाही तुमचा स्वार्थ आहे की नाही, असेल तर तो सोडून द्या, काही अर्थच नाहीये. बर, भगवंतांची ही सेवा करण्यामध्ये माझ्या शरीराचे हाल होतील म्हणून तुम्ही शरीर काही कायमचं टिकवून ठेवणार आहे? आताच वाचलं आपण याच अध्यायामध्ये, कितीही नाजूक ठेवलं, त्याला पंचपक्वान घातलं, केशरयुक्त दूध दिलं, तरी ते एक दिवस नष्ट होणारच आहे. मग कशाला घाबरायचं भगवंतांची सेवा करण्यापासून? मन घट्ट केलं पाहिजे. यालाच तीव्र भक्ती किंवा भक्तीमध्ये दृढ होणे म्हणतात. आता मगाशीच वाचलं आपण, दृढ निश्चयी, दृढ होणे.
भगवद्गीता आपल्याला दृढ करते. भगवद्गीतेचा ऍक्च्युली तो उद्देशच आहे आपल्याला दृढ करणे. श्रद्धा आहे, परंतु ती श्रद्धा अजून श्रद्धावानमध्ये, पॉवरफुल श्रद्धेमध्ये, त्याचं निष्ठेमध्ये रूपांतर नाही झालेलं आहे. कसं होणार? रोज श्रवण करा, शुद्ध भक्तांचा संग करा, शुद्ध भक्तांच्या संघामध्ये शुद्ध भक्तिमय प्रेममय सेवा करा. हा एकमेव मार्ग आहे. हरे कृष्ण. खूप खूप धन्यवाद प्रभू. हरे कृष्ण प्रभू, दंडवत प्रणाम. हरे कृष्ण. प्रभूजी, भगवान श्रीकृष्ण हे अर्जुनाचे गुरु होते आणि अर्जुनाला त्यावेळेला कोणी हरवू शकलं नाही, त्याच्यावर वाईट प्रसंग आला नाही, त्याला कोणी मारू शकलं नाही. पण कौरव आणि पांडवांचं युद्ध संपल्यानंतर भगवान श्रीकृष्ण द्वारकेला गेले आणि त्यांच्यासोबत अर्जुनही गेले. पण त्या द्वारकेमध्ये नंतर भगवान श्रीकृष्ण हे मानवी शरीर सोडून देहांतर झाले आणि नंतर मग अर्जुन सुद्धा परत त्यांच्या राज्याला परत निघाले. मग परत तिकडे जाताना जंगलामध्ये भिल्लाने त्याला अडवलं, अर्जुनाला अडवलं आणि तेच गांडीव धनुष असताना, तेच रथ असताना, सगळं असताना त्या भिल्लाने अर्जुनाला हरवलं. हे कसं काय प्रभूजी? हरे कृष्ण. कारण त्याची पण जायची वेळ आली होती. भागवतम मध्ये सांगतात भगवंतांच्या सोबत, भगवंतांच्या कार्यामध्ये मदत करायला हे सगळे आले होते. हे शुद्ध भक्त आहेत. हे आपल्यासारखे कर्माचं भोग भोगायला आले नव्हते. त्यामुळे त्यांना पण परत गेलं पाहिजे. ते परत जाण्यासाठी ही लीला करतात. यदुवंशाचा नाश पण अशा पद्धतीनेच झाला. एखादा विचारेल की भगवान श्रीकृष्ण ज्या वंशामध्ये जन्माला आले त्या यदुवंशाचा नाश असा कसा काय झाला? एकमेकांशी भांडून. त्यांना परत जायचं होतं. संपलं, इथलं काम संपलं. भगवान श्रीकृष्ण एकटे जात नाहीत, त्यांच्या बरोबर आलेले सगळ्या भक्तांना घेऊन जातात. अर्जुनाला पण सांगितलं तुझं काम संपलंय आता इथे. तुला हरवू शकतात कोणी, तू या अहंकारात पण जगू नको. इथे काम तू फक्त हे युद्ध करण्यासाठी तुला आणलेलं इथे, ते झालं तर चल माझ्या बरोबर परत दुसरीकडे जायचं युद्ध करायला. पण या ज्या कथा असतात ना, या कथेमध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे अर्थ असतात. तो अर्थ घेऊन आपल्याला काही मिळत नसतं. जो खरा अर्थ घ्यायचा असतो तो भगवंत भगवद्गीतेत सांगतात आपल्याला की आपलं हृदय शुद्ध करायचं आहे, आपल्याला शुद्ध व्हायचं आहे, आपल्या हृदयातला स्वार्थ लोभ सगळा घालवायचा आहे, सेवेच्या स्टेजला यायचंय. अशा भरपूर कथा असतात. त्या कथाचे वेगवेगळे अर्थ, वेगवेगळे लोक वेगवेगळे अर्थ सांगतात. ऍक्च्युली कधी कधी कथा ही वेगळ्याच पद्धतीने सांगितलेली असते. भागवतम मध्ये हे काही सांगितलेलंच नाहीये. भागवतम मध्ये ऍक्च्युली तो जेव्हा घरी परत येतो अर्जुन, तेव्हा युधिष्ठिर विचारतात देखील त्याला की तुझं तोंड का पडलं एवढं, कोणी तुला हरवलं का काय रस्त्यामध्ये? पण तिथे ते कारण सांगितलेलं नाहीये. तिथे ते म्हणतो की नाही, भगवान श्रीकृष्ण गेले म्हणून माझं तोंड पडले. तर ही कथा कधी आहे म्हणून सांगतात, कधी कथा नाही म्हणून सांगतात. सीता भूमीमध्ये गेली म्हणून सांगतात, सीता नाही गेली दुसरीच गेली म्हणून सांगतात. लंकेमध्ये सीता नव्हती, ओरिजिनल सीता गेलीच नव्हती म्हणून सांगतात. हे सगळे डिटेल्स घेऊन तुम्हाला करायचं काय? माझं जनरली ह्या कथांकडे कधी लक्ष नसतं आणि मला बऱ्याचशा कथा माहिती पण नसतात ऍक्च्युली. मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो. आणि प्रभुपाद कधीच कथा सांगत नाहीत. मी त्यांचे 3000च्या वर लेक्चर ऐकलेत. कारण कथेचे वेगवेगळे अर्थ असतात आणि त्या अर्थाला काही अर्थ नसतो बऱ्याचदा. लहान मुलांना सांगण्यासाठी असतात कथा. भगवान श्रीकृष्णांची सेवा करण्यासाठी सर्व जीवांवरती प्रेम करावं लागतं. ते प्रेम हृदयात आणण्यासाठी आपल्या हृदयातले जे घाणेरडे विचार आहेत, सध्या अनर्थ आहेत, काम, क्रोध, मद, मोह, माया, मत्सर, ते घालवणे, स्वतःला शरीर न समजता आत्मा समजणे, हे ज्ञान आहे, परिपूर्ण ज्ञान आहे. या ज्ञानाच्या पलीकडे तुम्हाला काही जाणून घ्यायची गरज नाही.
हे असं असतं ऍक्च्युली. मॅक्झिमम जास्तीत जास्त वेळेला आपण काय होतं की भौतिक दृष्ट्या विचार करत असतो. मग असं कसं काय, अर्जुनने असं कसं काय केलं, मग त्यांनी असं कसं काय केलं. अरे काही करू, भगवंत काही करू शकतात. या किरकोळ गोष्टीमध्ये आपण जास्त लक्ष द्यायचं नसतं. हरे कृष्ण. धन्यवाद प्रभू. हरे कृष्णा, दंडोत प्रणाम. हरे कृष्ण, दंडोत प्रणाम. प्रभूजी, उपदेशामृत मध्ये जो एक श्लोक आहे, सात कृष्ण नाम चरित आदि सुताप अविद्या इतोपतप्त रसरस्य रोचिकानो किंतु आदरात अदिनो फलम सदैव दृष्टा. तर त्यामध्ये भगवान श्रीकृष्णाचं नाम, चरित्र आदी लीलांचं श्रवण कीर्तन, तर मग हे प्रभूजी शुद्ध करण्यासाठी, आपलं मन शुद्ध करण्यासाठी, की आपण शुद्ध झाल्यानंतर मग आपलं मन स्थिर करण्यासाठी कसं सांगितलेलं आहे त्यामध्ये? कधीही भगवान श्री चैतन्य महाप्रभू सांगतात हे आपलं, हा एकमेव मार्ग आहे आपलं मन शुद्ध करण्यासाठी. याचा अर्थ असा नसतो की मन शुद्ध झाल्यानंतर त्याच्यातली गोडी निघून जाणार. मन शुद्ध झाल्यानंतर अजून जास्त गोडी निर्माण झाली पाहिजे, हो की नाही. भगवंतांची अनुभूती ज्याला होते त्या माणसाला भगवंतांचं नाम, रूप, गुण, लीला सगळा लावाजमा, भगवंतांबद्दलचं सगळं काही, भगवंतांचे भक्त, सगळ्या 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 गोष्टी ह्या आनंददायकच असतात. याचा उपयोग औषध म्हणून पण होतो आणि औषध म्हणून घेतल्यानंतर तो खाण्यासाठी पण होतो. आय थिंक तुम्ही जे श्लोक वाचताय त्याच्यात हेच आहे ना, स्वीट. प्रभुपाद उदाहरण देतात तिथे तात्पर्यामध्ये, ज्याला जॉन्डिस झालेला असतो, कावीळ झालेली असते, त्याच्यासाठी ऊस, गोड, शुगर, साखर हे औषध आहे. त्याला कडू लागतं पण तरी त्याने खायचं असतं. आणि मग तो बरा झाल्यानंतर त्याला साखर आवडणार नाही असं होणार आहे? त्याला अजून जास्त आवडणार, खरोखर टेस्ट यायला लागणार त्याला. त्यामुळे भगवंतांचे नाम हे औषध आहे, पण बरं झाल्यानंतर ते औषध आपल्याला कडू लागणार आहे का नाही? बरं झाल्यानंतर अजून गोड लागणार आहे, अजून गोड लागणार आहे. दोन्ही अवस्थांसाठी. ठीक आहे प्रभूजी, धन्यवाद प्रभूजी. हरे मी का विचारलं प्रभूजी, कारण आज आपल्याला आपल्या स्तरातून भगवंतांच्या सेवेमध्ये भक्तिमय सेवा करण्याव्यतिरिक्त दुसरा काही विलाजच नाही. आणि आपल्या सगळ्या गोष्टी, आपल्या शुद्धीकरणाची पण तेच एकमेव पर्याय. परंतु जसं की मग ते उपदेशामृत मध्ये पुढे सांगितलं की जिथं भगवंतांनी सुंदर लीला केल्या त्या ठिकाणी जाऊन आचार्यासोबत भगवंतांच्या लीलांचं गुणगान करून त्या ठिकाणी राहिलं तर ते आणखीन हळूहळू प्रगती स्तर सांगितलाय. तर मग मी त्यासाठी विचारलं की त्या स्तराला पोहोचल्यानंतर मग त्या लीला जास्त उपयोगी आहेत किती आज, असं त्यामुळे विचार वाटतो. धन्यवाद. वेल, मन, हृदय पूर्णपणे शुद्ध झाल्याशिवाय भगवंतांच्या लीला आत शिरतच नाहीत.
बरेचदा आपण म्हणतो ना की भगवंतांच्या लीला श्रवण करणे हे किती आनंददायक असतं. हे आता सध्याचा जो आनंद आहे आपला भगवंतांच्या लीलांचं श्रवण करण्यामध्ये, तो आभास आहे. त्याला रसाभास म्हणतात. कारण तुम्हाला ऍक्च्युली नामाचा अर्थ कळालेला नाहीये. नामाचा अर्थ आहे सेवा. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. सेवा करायची नाही, मात्र लीलांमधला रस आनंद घ्यायचा आहे. तो रस आनंद घेतल्यासारखा वाटतो आपल्याला, आभास होतो आणि आपण विसरून जातो. परंतु तो भास जो आहे, रसाभास, तो आपल्याला आवडतो, कारण तो आपल्याला इंद्रिय तृप्ती सोडायला लावत नाही. नाम मात्र आपल्याला इंद्रिय तृप्ती सोडायला लावते. जो नाम रस घेतलेला, ज्याने भगवत नामाचा जप सिरियसली केलेला आहे, तो इंद्रिय तृप्तीमध्ये इंटरेस्टेड राहूच शकत नाही. तर लीलांमध्ये ज्याला इंटरेस्ट असतो, तो फक्त किती एक अर्धा तास 1 तास लीला ऐकण्यामध्ये इंटरेस्ट असतो त्याला, एक करमणूक म्हणून. तो जातो परत इंद्रिय तृप्तीच्या मार्गाला. तुम्हाला असं सुचवायचं असेल की उपदेशामृतमध्ये असं का सांगितलंय की अशा लीलास्थळी जाऊन राहणारा सर्वोच्च असतो? येस, ऑफकोर्स सर्वोच्च असतो. तुम्ही पण जावा राहून. का जात नाही? जाऊन राहत नाही. 40 दिवसासाठी नाही, कार्तिक मध्ये 2 आठवड्यासाठी नाही, कायमचं राहिलं पाहिजे. तसं रूप सनातन गोस्वामींनी घरदार सगळं जोडून तिथे जाऊन राहिलं, तसं तुम्ही राहू शकता का? आहे का तुमची तयारी? यालाच पिक अँड चूज मेंटॅलिटी म्हणतात. आणि याच रूप सनातन गोस्वामींनी नरोत्तम दास ठाकूरांना सांगितलं, तू इथे राहू नको, तू परत जा बेंगालमध्ये आणि तिथे प्रचार कार्य कर. मग हे पण तत्वज्ञान आपण लक्षात ठेवलं पाहिजे की भगवत धामाच्या लीलास्थळी राहण्यापेक्षाही सर्वश्रेष्ठ असतं ते म्हणजे गुरुच्या आदेशांचं पालन करणे. ज्या रूप गोस्वामींनी हे लिहून ठेवलं, त्या रूप गोस्वामींना पूजणारे शिल भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूर यांनी शिल प्रभुपादांना सांगितलं, तू इथे नको राहू, तू अमेरिकेत जा, मांस खाणाऱ्यांमध्ये जाऊन राहा. परंतु ते सर्वश्रेष्ठ अवस्था होती, कारण ते गुरुच्या आज्ञाचं पालन करणे त्याच्याही पेक्षा सर्वश्रेष्ठ असतं. म्हणून या सगळ्या ग्रंथांचा अभ्यास एखाद्या प्रामाणिक आध्यात्मिक गुरुच्या मार्गदर्शनासाठी केलं पाहिजे. नाही तर हे सगळं चुकीचं समजावून घेणं खूप इझी आहे, कारण आपल्याला सोपं वाटतं तेच आपण घेणार त्यातलं. उपदेशामृत मध्ये रूप गोस्वामींनी सांगितलंय लीलास्थळी जाऊन राहिलं पाहिजे, आणि तुम्ही प्रभूजी वेगळंच सांगा लागलाय. जावा राहून, जावा राहा तिथे. ट्रिपला म्हणून नाही जायचं, यात्रा म्हणून तिथे जाऊन राहायचंय आणि एका ठिकाणी बसून जप करायचंय. जमेल आपल्याला? आणि ते जमत असेल तरी जर गुरु येऊन सांगितला नको उठ इथून, तिथे प्रचार कर जा, ते पण केलं पाहिजे. कार्याला, कामाला जास्त महत्व दिलं पाहिजे आपण नेहमी. ही प्रभुपादांची शिकवण आहे आपल्यासाठी. हरे कृष्ण. धन्यवाद प्रभू. हरे कृष्ण. आणखीन कोणाला काही प्रश्न आहे, काही सांगायचं आहे? हरे कृष्ण. खूप खूप धन्यवाद. वांछा कल्पतरुभयश्च कृपा सिंधुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. अनंत कोटि वैष्णव वृंद की जय. वैष्णव ठाकुर शिल प्रभुपाद की जय.
भगवद्गीता जशी आहे तशी की जय. हरे कृष्ण. दंडवत प्रणाम.